नमस्कार. आज 20 मे संध्याकाळचे 6 वाजलेत. आज आपण बघूया 21 मे रोजीचा हवामान अंदाज. कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आणि गडगडाटी पाऊस कुठे असेल या संदर्भाची माहिती. त्यासोबतच मान्सून जो आहे तर ते हिंद महासागरामध्ये पोहोचलेला आहे या संदर्भाची देखील माहिती. तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण मान्सून संदर्भाची माहिती बघूया की जो मान्सून आहे अंदमानमध्ये पोहोचून त्यानंतर जो आहे तर हिंद महासागरापर्यंत बंगालचा दक्षिणेकडील उपसागर ओलांडून हिंद महासागरामध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि भविष्यामध्ये जे असेल तर तो केरळपर्यंत देखील नक्की पोहोचण्याची शक्यता या ठिकाणी आहे. यानंतर पुढे महाराष्ट्राकडे जाणारी वाटचाल त्याची कशी असेल या संदर्भात देखील आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे. तेव्हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून भविष्यात देखील आपल्यापर्यंत अशा प्रकारची माहिती देखील मिळत राहील. कालचा पाऊस जर आपण बघितला तर विदर्भाच्या पश्चिमेकडील विभागामध्ये खास करून पश्चिम ते उत्तर विभाग अमरावतीपर्यंत आणि काहीसा वर्ध्याच्या आसपास मध्यम पाऊस आहे. बाकी ठिकाणी हलका पाऊस. मराठवाड्याच्या उत्तर विभागामध्ये देखील हलका पाऊस आहे. तर अहमदनगरमध्ये काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस. खास करून पुण्यामध्ये जे आहे तर मुसळधार पाऊस. वाल्हे या ठिकाणी 40 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. यानंतर रत्नागिरी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक 50 मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि गोव्यामध्ये 70 मिलीमीटर अशापैकी या ठिकाणी देखील मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. दक्षिणेकडे देखील कोल्हापूरच्या आसपास काहीसा मुसळधार पाऊस या ठिकाणी किंवा जोरदार पाऊस या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर सध्याची परिस्थिती बघितली जे गडगडाटी पावसाचे ढग आहेत तर अकोल्याचा उत्तरेकडील विभाग, बुलढाण्याचा दक्षिण विभाग, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगरचा पूर्वेकडील विभाग, त्यानंतर सोलापूरचा उत्तर विभाग, पश्चिम विभाग आणि साताऱ्याचे देखील या उत्तरेकडील विभागामध्ये, त्यानंतर पुण्याच्या बहुतांश विभागामध्ये या ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग आहेत. एक छोटासा ढग सांगलीच्या दक्षिण विभागामध्ये या ठिकाणी सध्या आहे. रात्रीची स्थिती जर आपण बघितली तर काहीशी जी ढगांची निर्मिती आहे तर बीडच्या आसपास देखील आहे आणि या ठिकाणी पुणे या ठिकाणी काहीसा जोरदार पाऊस आज रात्रीसाठी होण्याची शक्यता आहे किंबहुना इथून पुढे जो पाऊस होईल तर या ठिकाणी जोरदार होईल. त्यासोबत काहीचा बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रामधून अंतर्गत विभागामध्ये होत असल्यामुळे या ठिकाणी देखील काहीशी जोरदार पावसाची शक्यता रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर किंवा सांगलीपर्यंत आणि साताऱ्याच्या दक्षिणेकडील विभागापर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ढगांची निर्मिती सांगली, धाराशिवपर्यंत होईल आणि काहीसा जोरदार पाऊस जो असेल तर तो जालना, परभणी, त्यानंतर हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या संपूर्ण ठिकाणी देखील आज रात्री किंवा इथून पुढे जोरदार पावसाची शक्यता आहे आणि नाशिकमध्ये देखील काहीशी ढगांची निर्मिती होऊ शकते आणि आपण जो काल पाऊस सांगितलेला त्याचप्रमाणे या संपूर्ण ठिकाणी ज्या पावसाच्या घडामोडी आहेत अशापैकी त्याप्रमाणे पाऊस झालेला आहे. त्यानंतर जर आपण हवामान विभागाचा उद्यासाठीचा अंदाज बघितला 21 मे रोजीचा जे प्रमुख इशारे आहेत त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर जालना, अहमदनगर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यामध्ये हलका गडगडाट होऊ शकतो. या व्यतिरिक्त रायगड आणि ठाणे या ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट आहे. यानंतर आपला हवामान अंदाज उद्यासाठी बघितला तर तो जोरदार पाऊस असेल तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा या ठिकाणी देखील होण्याची शक्यता आहे. कदाचित काहीसा उत्तरेकडे पण किंवा पुण्यापर्यंत देखील हा पाऊस आपल्याला जोरदार या ठिकाणी बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि सोलापूरचा अहमदनगरचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी देखील शक्यता असेल. या व्यतिरिक्त नांदेड, त्यानंतर यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी देखील जोरदार पावसाची किंबहुना मुसळधार पाऊस गडचिरोली, चंद्रपूरच्या आसपास आपल्याला उद्यासाठी बघायला मिळेल. एकंदरीत काय तर जो पाऊस असेल उद्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, धाराशिव, सोलापूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये उद्यासाठी वातावरण तीव्र असणार आहे. या व्यतिरिक्त उत्तरेकडे देखील ढगांची निर्मिती होऊन अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा राहिलेला विभाग, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर त्यासोबत भंडाराचा देखील काहीसा विभाग या ठिकाणी देखील उद्यासाठी निर्मिती असेल आणि या ठिकाणी असेल तर विखुरलेल्या स्वरूपामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज उद्यासाठी असणार आहे. या व्यतिरिक्त उष्णतेची लाट जी असेल मुंबई, ठाणे, पालघर आणि छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी देखील आपल्याला बघायला मिळेल. काहीशी ढगांची निर्मिती जळगावच्या आसपास उत्तरेकडे देखील होऊ शकते तेव्हा लक्ष ठेवा. तर अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.